2 महिने आम्ही वेगवेगळ्या गावात जिल्ह्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये सगळ्या बैठका घेत पिंजून फिरत होतो. जे महात्मा बसवेश्वरांच्या नावानं आम्हाला आर्थिक महामंडळ मिळालं होतं त्याचा फायदा आम्हाला 2023 पासून आत्तापर्यंत काहीच झाला नव्हता. त्याप्रमाणे आम्ही 9 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसलो होतो. त्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 48 तासात आम्हाला 2 वेळा भेट देऊन आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो. आणि आज तारखेला त्यांनी एक JR काढला. अमृत योजनेमध्ये हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत यांना समावेश करून पूर्ण त्या अमृत योजनेचा लाभ सर्व लिंगायत बांधवांना होणार याप्रमाणे ते JR काढला आणि आमच्या प्रयत्नाला यश मिळालं असं आम्ही म्हणतो. ह्या सर्वांच्याच वतीनं आमच्या कमिटीचं म्हणा समस्त लिंगायत समाज, इतर मराठा समाज म्हणा, धनगर समाज म्हणा, जैन समाज, मुस्लिम समाज सर्वच बांधवांनी आम्हाला जे मदत केलं त्यांचं व हे जे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील भाऊ यांचं देखील मनापासून अभिनंदन व सर्व पत्रकारांचं बी अभिनंदन करतो. कारण शिवाजी भाऊंच्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोचू शकलो आणि आमच्या सर्व लिंगायत समाजाच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या आणि पूर्णच आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.